गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर तुम्हाला माहितीच आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तर खूप गावांकडे गणपती बसतात. तर त्यांच्याकडे आपण पाया पडायला जातो. परत घेताना काही गोष्टी घेऊन जातो, फळं किंवा पेढे, मिठाई वगैरे वगैरे. तर आज पण मी माझ्या मामाकडे आणि माझा भाऊ आहे शिवम आणि प्रणय, त्यांच्याकडे गणपतीच्या पाया पडायला जातो आहे. तर आम्ही खूप दिवस झाले, आम्ही लोक भेटले पण नव्हतो आणि भेटणं पण होईल आणि गणपतीच्या वाया पडणं पण होईल. तर सध्या मी एकटाच जातो आहे. माझा भाऊ येणार आहे पण तो नंतर येणार आहे. तर आता वाजले 9:15. तर मी आता थोड्या वेळात निघीन, 5-10 मिनिटात. मग पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करू. तुम्हाला माहितीच आहे माझ्या बिल्डिंगखाली सुद्धा आमचाच पण मंडळाचा गणपती बसतो. तर पहिले त्या पाया पडूया, मग निघूया. बघा, हा आहे आमचा कस्तुरबा टॉकीज. माझे छत्री दिसत असेल. फ्लॅश कशी आहे? सो काय, मी आता मालाडला पोहोचलोय. आम्हाला भाऊ आहे प्रणय, ओळखत असालच. मागच्या सुद्धा खूप ब्लॉगमध्ये होता. आता आम्ही कुठला राजा आहे? मालाडचा विघ्नहर्ता. मालाडचा विघ्नहर्ता. इथे आम्ही बाप्पाच्या पाया पडायला आलोय. स्टेशनच्या बाजूलाच आहे, ज्याला पाहिजे तो येऊन बघू शकतो. स्टेशनच्या बाजूलाच, ML स्वीटच्या बाजूला. ML स्वीट. आहे श्री साई दर्शन मित्रमंडळ. स्वतःच्या मंडळाचं हा नॅचरल स्टोनचा गणपती आहे, बनवला आहे त्यांनी. काय काय दगड आहे ते याच्यात दाखवलं. आणि इकडे काय काय आहे ते दाखवलं आहे. येल्लो, गोल्डन, जॅस्पर, ब्लॅक ओडिसन, रेड जॅस्पर. अच्छा, गावा गुडू काय आहे काय काय एवढं प्रॉपर कसं बनवलं पण यांनी? लय मस्त वाटतं. प्रॉपर बनवलं आहे बघ ना गणपती. ते सगळे स्टोन आहेत. हा सगळे स्टोन आहेत ते. आणि मागच्या वर्षी चॉकलेटचा गणपती होता. नंतर होता टॉय कार गणेश. नंतर पेन्सिल गणेश. असं हे दरवर्षी वेगवेगळे क्रिएटिव्हिटी दाखवतात श्री साई दर्शन मित्रमंडळ. हे बघा मालाची ट्रॅफिक. बघा मालाची ट्रॅफिक. ट्रॅफिक बोलते. रायडर अंकल गेले. नंबर नोट कर. इकडनं राहायचं. सॉरी, जस्ट घरी पोचलोय. आणि पहिले आम्ही त्याच्या खालच्या घरी आहे, म्हणजे दुसरं 2 घरं त्याची. एक 5व्या एक 8व्या. तर 5व्या आलं आहे. ते जरा त्याने सामान घेतलं, ते पहिले ठेवायचं होतं. मग नंतर वरच्या घरी गणपतीच्या पाया पडायला जाऊ जरा. सो गाईज, हा आहे माझ्या भावाचा गणपती. डेकोरेशन बघा, 4 दिवस डेकोरेशन करून होते. हे पूर्ण हे फुट्ट्याचं आहे. हे बाहेरचं आहे ते थर्मोकॉलचं आहे. तेव्हा फुट्टा थर्मोकॉल. हा पण फुट्टा आहे. सॉरी, हा फुट्टा, हा थर्मोकॉल आहे.
सो मी 6:30 वाजता घरी आलो. घरी आल्याच्या नंतर मग मी थोडं झोपलो, कारण खूप पाय वगैरे दुखले होते माझे. खूप दिवस झाले कुठे फिरायला नव्हतं गेलो ना. तर मग लय दिवसांनी फिरायला गेलेलो. तर मालाडला खूप फिरलो. नंतर मग मी मालाडनं अंधेरीला आलो. दादा आला, मग मामाकडे गेलो. मामाकडे खूप लेट गेलो, 3:30 पावणे 4 वाजता गेलो. तिकडे थोडं टाइमपास केला, बोललो वगैरे. शूटिंग पण मला करता आलं नाही, कॅमेरा मला ब्लॉग शूट करता आला नाही. फक्त मी गणपतीचं व्हाईटवाला गणपती होता त्याचं मी फक्त शूट केलं आणि मग नंतर जेवण वगैरे निघालो तिकडून. परत ट्रेन होती, ट्रेनमधून यायचं होतं. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे खूप दमलो होतो मी. त्यामुळे मी झोपलो थोडा वेळ. परत नंतर माझ्या मित्राच्या गणपतीचं विसर्जन होतं. आज 5वा दिवस आहे ना आज. तर 5 दिवसाचं गणपतीचं विसर्जन होतं. मग तिकडे गेलो. तिकडे ढोल ताशे वगैरे नाचलो बिचलो, फिरलो वगैरे. नंतर त्याच्या घरी जेवलो. मग त्याच्याकडे तुम्ही बघितलं व्हिडिओ, एक व्हिडिओ मी टाकली पुढे की टी व्हीवर व्लॉग लावला आहे, कारण आमच्या गणपतीचा आगमनचा व्लॉग एकाने टाकलेला. तर तो व्लॉग बघता मला खूप मजा केली. नंतर मग मी आता घरी आला. आता वाजले 10:30. तर आता मी झोपतो. आपण इथे ब्लॉग एंड करूया. होपफुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेलच. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी अजून कसे ब्लॉग बनवू. तसं मी ब्लॉग बनवत जाईल. सो गुड नाईट आणि बाय.